नगर अभियंत्याचा जो स्टोअर विभाग आहे, महानगरपालिकेचा जो आपला स्टोअर विभाग आहे, परवा दिवशी या ठिकाणी जी काही घटना घडली ती घटना आम्ही जे कोण काय त्या ह्याच्यात होतं त्याला पहिला सर्वप्रथम आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी सांगितलं आणि सिटी इंजिनियर असतील, अतिरिक्त आयुक्त कारंजी साहेब असतील आणि आयुक्त साहेब यांना या ठिकाणी आम्ही फोनद्वारे आणि समक्ष या ठिकाणी भेट देऊन आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता कोण जे आत येत असेल तर त्याचे एक वेगळं स्वतंत्र रजिस्टर आणि मस्टर ठेवून या ठिकाणी वेगळे सिक्युरिटीवाले या ठिकाणी ठेवा असं आम्ही या ठिकाणी आता सांगितलं आहे. उद्यापासून या ठिकाणी कायम रजिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं जे कोण आतमध्ये येतील, भले ते महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्या आतमध्ये एंट्री होत असताना या ठिकाणी त्यांची ज्याप्रमाणे आपण कंपनीला हे करतो काय आहे, हे स्टोअर महानगरपालिकेचं असल्यामुळं सकाळ सकाळी जे काही कामं असतात महानगरपालिकेचीच गाडी असतात त्यामुळे ते ये जा करत असतात. पण आता तसं नव्हतं, कुठली गाडी कधी बाहेर पडते आणि कुठली गाडी कधी आतमध्ये येते ह्याचं या ठिकाणी रजिस्टर मेंटेन केलं जाईल आणि कोण कर्मचारी आत येईल आणि कोण कर्मचारी बाहेर जाईल ह्याचं देखील या ठिकाणी नोंदी राहणार आहे. आणि स्टोअर विभागातील आता आज पण बघितलं नगर अभियंत्याचं प्रशासन विभागातील काही सामान या ठिकाणी आहे आणि तसंच जे आपण बाहेरून जे कारवाई करतो हे देखील मटेरियल या ठिकाणी आणून इथून दंडाची कारवाई आपण त्यांचं जे काय दंड निघतं आपण त्यांना पावती करून हे सर्व मटेरियल आपण त्यांना संबंधित व्यक्तीला आपण परत देत असतो, त्याच्यावर दंड कारवाई करून. मग हे असं बाकीचे आता जी परवा जी घटना घडली ती परत असं घडू नये या ठिकाणी आपण व्हिजिट करून आम्ही या ठिकाणी आता आदेश दिलेले आहेत.